हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाचे भागवतांतू प्रथम स्कंद परिपूर्ण जाल्ले, तशी आज भागवत महापुराणाचे द्वितीय स्कंदाक आम्ही आयल्यांची सुरवेच अध्यायांतू आमकां कशी ध्यान करका आणि भगवंताल विराट स्वरूप कसले म्हूण म्हणलेले वर्णन सुत पुराणिकान केल्लेलें आसा. तशी शुक महामुनी लेगी परीक्षित रायो मुमुक्षु जावन आशिल्ल्या जनाक कोरका जलल कर्तव्य कसले म्हळ्यार एक जीवात्मान शरीर घेवन आयली नंतर कोरका जलल कर्तव्य ताजे वटू मरणासन्न जाल्ला आपण म्हूण कळल्यार जेव्हा मरणासन्न जावन आशिल्ल्या व्यक्तीले आद्य कर्तव्य कसले कोरकाशील कर्तव्य कसले म्हूण सांगून तो शुक महामुनीले निमगीत नव्हे. शुक महामुनी सांगतात ताका वरीया नेशते प्रश्नः क्रतो लोकहितो नृप आत्मवित्सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः पर. हे परीक्षिता, तू लोकहिता खातीर निमगेलेले प्रश्न म्हूण सांगून आमकां गोत्तस हे तुगेले एकल्या खातीर तू निमगेलेले न्हय, समस्त लोकां खातीर निमगेलेले. मरणासन जाल्ले एक व्यक्तीन कसल कोरका म्हूण मनशान श्रवण कीर्तन स्मरण पुराई कसल रितीरी भक्ती करताची देवाक तांतू उत्तम जावन आशिल्लें कसलें म्हूण म्हळ्यार आतां हांव सांगता पळय तुका ते हे प्रश्न तूं निमगेलेले एक आत्मतत्व कोळका म्हूण एक जेवो मुमुक्षु मोक्ष मेळका म्हूण सांगून आश करताच पळय तांकां सांगिल्ले तसली प्रश्न तूं निमगेलेले देखून आम्ही सांगचे उत्तरां निमती मुमुक्षूंक पुराय प्रयोजन जाता. आपण तुका सांगता म्हूण सांगून शुक महामुनी सांगताची. मुमुक्षु जन श्रवण मनन कीर्तन स्मरण असल्यान कसल श्रेष्ठ म्हूण निमगेल्या वरी जाल्ले तुवें लोकांक हित जावन आसूचे प्रश्न यो म्हूण म्हणली न्हय. शुक महामुनीन पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. मुमुक्षु जावन आशिल्ल्या जनान आयकूंक जाल्यार खंयचे श्रेष्ठ कसल कोरका तांणी म्हूण सांगून निमगेलेले न्हय परीक्षित रायान ताचे खातीर शुक महामुनी सांगताचे येशते प्रश्न हा वरीयान तुगेले उत्तम जावन आशिल्ले प्रश्न हे म्हूण सांगून म्हणटात तांणी ह्या पर इति खंयची श्रेष्ठ म्हूण तूं निमगिला न्हय ते सांगता. श्रोतव्यादिषु परः श्रोतव्यादीन तूं गोचर जालेले श्रोतव्यादिषु परः म्हूण म्हणलें. श्रोतव्यादिषु म्हळ्यार श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन असल भक्ती विशयान तुवें म्हूण लेखूं येता आमी तांतू श्रेष्ठ कसले म्हूण सांगल्या वरी जाल्ले हांगा. तशी शुक महामुनी ताका कसल सांगताची पळय. श्रोतव्यानि ह राजेंद्र नृणां सन्ति सहस्रशः अपशताम् आत्मतत्त्वं ग्रहेषु ग्रहमेधिनां. हे रया आत्मतत्व कोळकावय मनशाक जाल्यार ते कसले आत्मतत्व म्हळ्यार कसं म्हणून गोतनातले आत्मतत्व कोळका म्हूण सांगून प्रश्न कशी येवच्यो. तशी ग्रहेषु ग्रहमेधिना ग्रहस्थ कसल करताची तांगेले ग्रह कार्यांतूची मग्न जावन आसताची. तांकां बायल चेडवां पोसोवच्याक जीवन म्हळ्यार ऐहिक जावन जीवनाचे उपभोग कसले आसा ते पुरे बायल चेडवांक घेवन दिवका तांकां पावोका म्हूण म्हळ्यार एक मनाचे एक चिंत तांकां तशें जावन आमगेले बायलेक आमगेले चेडवांक छंद करून पळोवका सुखार सुख तांणी म्हूण म्हळ्यार एक आशेन चिंतेन तांणी कसल करताची म्हूण म्हळ्यार तांणी घर चलाय सुचाक कसल कार्य कोरका त्या कार्यांत मग्न जातात न्हय. म्हणटन तांकां आयकूच पुरसत ना, आलोचन करची पुरसत ना,
कोरोक जाय जल सहस्र सहस्र विषय असतांगा आपडे नृणाम संती सहस्रशः सकाळ दुकून रात्र ते कोरो कामी म्हणचे एक हजार काम पडला थई म्हणून एक उतरा म्हणता पडे तशी कितली की काम समका कोरचक सकाळची दीस पुरे तंगेले सकाळचे आयुष्य निद्रया ह्रियते नक्तं यमायेन च मावयः दिवाचारते हया राजन कुटुंब भरणे नमा म्हणमळरी तो शुक महामुनी सांगता ग्रहस्थ जावन आशिल जनाले रात्री निद्येंत वतकय जेव्हा संसाराचे एक स्त्री प्रसंगांतू निद्येंतू पुरे चमकल म्हणून झाला रे दिसू संपादन करच्यांतू कुटुंब पोषणेंतू जावन वत्ता म्हणून म्हळ्यार कसले लेಕ್ಕ हंगा म्हणून म्हळ्यार आम्ही संसार बंधनांतू पूर्ण सची सामान्य ग्रहस्थ बंधक एक प्रकृतीचे प्रभावान आमका विषय आलोचन करची समीत शक्ती ना आता परीक्षित रायाक ते मोक्ष म्हळ्यार कसल की एक आस ताजे खातीर प्रयत्न करका आणि तो जीवनाची राजर्षी जावन कसले सुखा अपेक्षिना नशी कर्तव्य कर्म करून कर्मफल ताणे देवाक सोडू ताण जीवन केल्लें दिकून ताकेक मोक्षत्व म्हळ्यार आस त्या मोक्ष मेळका जाल्यार कसल कोरका म्हळ्यार मुमुक्षत्व तागेला तो आशिल दिकून ताका शुक महामुनी लेगी मोक्ष म्हळ्यार जीवनांतू मनशान कोरका जाल्यार कार्य कसले तांतूय मरणा म्हळ्यार कसल कोरका म्हण निमगू प्रश्न निमगूच आपुणी ताका आलोचना येयली नानतल्यार सामान्य ग्रहस्थांक तांगेल दिसू संसार भरण करच्याक बायल चेडवांक पोसूच्याक तांगेल कसल की लौकिक व्यवहारांत वत्ता रात्री निद्देंतू स्त्रिया मोहांतू तांगेल रात्री वत्ता म्हूण सांगून हांगा इत्याक तशी म्हण म्हळ्यार तांकां पर अपर म्हण म्हळ्यार कसल म्हणूगूच ना परापर तत्वा विशयी कसल म्हणूगूच ना तांकां तांणी ग्रहस्थाश्रम आसून काम्यक कर्म करताची तेच्यान तांकेक सांख्य ज्ञान म्हळ्यार कसले गोतना जेव्हा ते सांख्य ज्ञान सांगचे असल दार्शनिकाल कोणाले परिचय ना तांकां तेच्यान तांणी आयुष्य व्यर्थ केल्ले म्हूण सांगून जाता सकाळचे तांणी धनार्जनेंतू जीवन काडताचे भगवत आराधन ना तांकां धनीक जावन असल्यार कुटुंब पालनेंतू तांणी जीवन करताची व्यर्थ आयुष्य तांणी तांगेलें आयुश्य व्यर्थ जावन व्यय करताची इत्याक म्हळ्यार त्याच म्हणचे अज्ञान चड तांकां तशी तांणी म्हणटाची आमकां सहस्र संख्येर काम आस कसल करचें म्हूण कळना म्हूण म्हणटाची तशी परापर तत्व कळनातील जनाल रात्री निद्देंत वत्ता अपश्यताम निद्रया म्हण म्हळ्यार निद्रया अपश्यताम म्हूण सांगूले न्हीद म्हळ्यार बंधक प्रकृती ताजे प्रभावाक पडल्यार निद्देचे प्रभावा पडल्यार आयुष्य निद्देंतूची व्यय जाता शिवाय तांणी परापर तत्व देवाले कळची तांकां कशी जेव्हा कसल श्रोतव्यादिसू विशय म्हूण म्हणली पळय ते श्रोतव्यादिशू म्हूण येयले त्या समीत कसं म्हूण तांकां त्या प्रश्नेक समाधान तांकां गोतना म्हूण सांगिल्ले अर्थार हांगा शुक महामुनी सांगता तशीची देहापत्य कलत्रादिष्वात्मसैन्येषु सत्वपि तेषां प्रमत्तो निधनं पश्यन्नपि न पश्यति म्हळ्यार मनुष्य कसल करता संसारांत कसल एक संबंध ताका घनिष्ठ म्हूण दिसता कनिश्ठ न्ही घनिष्ठ चड कसल म्हूण दिसता म्हण ताका तागेल शरिराचें सुख तागेल चेडूं तागेल बायल पुरे ताजे खातीर तो जीव तो शरीर घेवन येयला जीव आत्मो त्या हाजे खातीर ताजें जीवन व्यर्थ करता पळयता तागेल सुತ್ತमुत्तू सकाळ जाता रात्री जाता अशीची व्यर्थ प्राय वता एक दीस मरण येता हे तो पळयता जाल्यार मरण येतना एक स्मशाना वयराग पळय आमकां जाल्यार तितलेची लागीं कोणालें मरण पडिल्लें कूडलें स्मशान वयराग येता उडोड उलयताचें जीवन तितलें न्हय जीवन इतलें न्हय एक न्ही एक दीस आमी प्रजनन वच्चेची कसलें केल्लें ना देवाल खातीर पुरे दिसता मागीर कुडल्याची स्मशाना दुखून गून घरा येवन पावका जाता तें वैराग्य खंयकी वता ताका म्हणचे स्मशान वैराग्य म्हूण सांगून वापस आमगेलेच घरांत तूं बायल चेडवांक रक्षण करच्यान तूं पडताची तशी देहपत्य कलत्रादिशू म्हूण म्हळ्यार देहा अपत्य कलत्रादिशू आमगेल बायल आमगेल चेडूं म्हणलेले एक विशयान तूची ग्रहस्थ प्रमत्त जावन आसता देखून तो ताका एक दिनावस्थे हाडटा तो म्हळ्यार गोळण लेक्कील तितली कसले सुकार चेडवांक बायलेंक दवरूं जायना म्हणून जाल्यार एक दैन्यावस्थ ताका येता
मात्र नाही तांतू चढ आसक्ती असत तका तो तागेल बंधून गेल मरण आणि पळिता जलरी आपण्या काही मरण असतं म्हणून ताका गोत्तस जल्लारी संसार बंधनाक पडतना ते जीवनाचे सुखाचे अति आसक्तीस पळे ताजी निमती जावनु तो निधनम पश्यन्नपि न पश्यती ताका मरणस म्हूण गोत्तसून तो गोतनातल्यावरी करताई ताका म्हण म्हळ्यार तो संसाराचे अति व्यामोहक पोण असता म्हूण सांगून आम्ही लेखूक हांगा तशी तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेतता भयम म्हळ्यार परीक्षिता कोणाक अभय पद म्हळ्यार मोक्ष मेळका की तो परमात्मा कृष्णालेची लीलामृत कसं असतं म्हळ्यार काणयो कसं असतं ते श्रवण कोरका कीर्तन कोरका स्मरण कोरका ताजी निमती जावन ताका भगवंतालान तूं केदनाय कशी सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिही तो भगवंतो सर्व कडेन आसा म्हूण सांगून कळत ताका आनी परमात्माला प्राप्ती जाता खंयचे रितीर जाता सांख्यम योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया म्हूण म्हळा ज्ञानयोगान जावो भक्ती योगान जावो स्वधर्म परिपालनेन जावो खंयचे रितीरी स्मरण कोरून कोरून देवाल चिंतन कोरून कोरून अंत्यकालारी नारायण स्मरण जावची तशी एक ताणें सिद्धी करून येवपा हेंची मनुष्य जीवन आयली नंतर ते जीवात्माक ते मनुष्य शरिरा निमती मेळचे परम लाभ जावन आसता जाल्यारी त्या कोरका जाल्यार खंयचे रितीर जाता ज्ञानयोग भक्तियोग तशीच स्वधर्म परिनिष्ठ म्हळ्यार कर्मयोग या तिन्नीच्यान तो खंयचे एका निमती आमी देवा पावचा जाता म्हूण सांगता तशीच प्रायेण मुनयो राजन्निवृत्ता विदिशेदतः नैर्गुण्यास्ता रमन्ते स्म गुणानुकथने हरे म्हळ्यार परीक्षित रया तो सांगतरस ऋषी मुनी समीत त्यांनी कशी निर्गुण परमात्माक पळिताची अपरोक्ष ज्ञान मेळ नसता तांकां विधिनिषेधात्मक जावन धर्माचरणेचे कसले संबंध ना जाता जाल्यारी त्यांनी भगवंताले अनंत कल्याण गुण वर्णिसूचंतू तांकां मस्त आश असता त्याची नव्या भगवद्गीतेंतू परमात्म संकपळ मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च कोण मिगेल वैरी मन दोनसाची मद्गत प्राणा हा ತಂಗೆಲೆ पंच प्राणी परमात्मा म्हणून सांगून कोण लेखत असं त्यांनी परस्परम बोधयंतः त्यांनी मिगेल कथा कीर्तन परस्परम एकले एकले सांगताची हे सत्संग म्हणजे बोधयंतः कथयंतश्च त्यांनी काणयो सांगताची तो विषय कळलो अन्य एकल्यांक उपदेश दिताची तशी केदनाय माम नित्यम बोधयंतः कथयंतः त्यांनी मिगेल विषय केदनाय सांगचे बोधन करचे हांतूच मग्न जावन तुष्यंतीच रमंतीच तंतू तांकां संतोष मेळटा परमात्मा विशयांतू तांकां संतोष मेळटा म्हूण सांगून हांगा शुक महामुनी परीक्षित रायाले सांगता म्हळ्यार प्रायेण मुनयो राजन निवृत्ता विधिनिषेधतः म्हणला न्हू ताजे अर्थ कसलो म्हण म्हळ्यार अपरोक्ष ज्ञान मेळणू गेलेले ऋषीमुनी समीत त्यांनी तांकां कृतार्थ मुक्त जीव म्हणजे तांगेल जिवनांतू मुक्त जावन जाला तांणी तांकां अपरोक्ष ज्ञान मेळणू जाला जाल्यार तांगेले प्रारब्ध कर्म स्वारुते अपरोक्ष ज्ञान परमात्माला कोणा मेळटा तांगेले संचित आगामी कर्म नाश जातकय जाल्यार प्रारब्ध कर्म ते देह घेवन येता देहावटो येईल प्रारब्ध कर्म ते भोगूक येता न्ही तेच्यान ते दळटय मात्र तांकां आयुश्य आसता जाल्यार केन्ना तांकां अपरोक्ष ज्ञान जाता ताजे नंतर परमात्मालेची कीर्तना कथा अमृत सांगच्यान तो निमग्न जाता त्यात पळय शुक महामुनी तो मोक्ष पाविलो जाल्यार तो परमात्माला काणी सांगून तागेल जीवन तो सार्थक करून घेतरस ताका तशें जावन तो अवधूतशी आस तागेल्या आंगार जन्म वसूची दिसना तागेले निडलार कसले वैष्णव म्हळें लांछन ना तागेल्या आंगा केदनाय धुळी भोर नासता केस पुरे जटेन बुड्डून नासता म्हळ्यार ताका देहा वयर भान ना म्हणले कुडले तो कसले एक नमने पिसो म्हणून ते बायल मनशान लेक्कील वरी न्हय गोत्तशील जनांक धुळान तशील वज्र खंय आसल्यार सुर्याल उजवाड जावं लायटा उजवाड पडले कुडले खंयचे मातीन तसल्यार ते झगझग येता पळय तशी तो दुसरीत जालेले शरीर आसल्यार तो शुक महामुनी तागेले ज्ञानाचे उजवाडान तो तेजस्वी जावन दिसता जाल्यार गोत्तशील जना गोत्त आसता कसलो म्हूण सांगून आमगेले तसलो सामान्यांक कळना तशी तो सांगतरस मुमुक्षू जन मोक्ष मेळ्ळेले जनय श्रवण कीर्तन करची सोणाची जाल्यार मुमुक्षू जनान करूका न्हय तांणी जिज्ञासू न्हय तांणी करूका मुक्त जाल्लेले जन
त्यांनी विधिनिषेधाक अतीत जाऊन जल्ल्यांजलरी तांनी वरलेल तांगेलेक ध्यान समाधी वच्चेक कालस ते सोणू तांनी वापास तांक शरीर भान ऐली कुडले परमात्माल काणी सांगच्यांतू ऐकूच्यांतू एकल्यांक सांगचे परस्पर त्यांनी बोधन करून घेवच्यांतू त्यांनी सुख भक्ताची तशीची ध्यानापेक्षया प्रायेण नैर्गुण्यस्था मुक्ता हा म्हणजे मुक्त जन ಕೆಲವು पंत ध्यान करताचे त्या वेळांतू गुणगान करू जायना म्हळ्यार तांणी समाधी स्थितीन तसताची जाल्यार मागीर तांणी केन्ना तांणी जागृत जातात ते समाधी स्थिती दुखून तांणी त्या वेळार देवाल गुणगान करताची समाधी असताना करनाची म्हणली कुडले तांणी देवाल विषयी सोडला म्हणून न्ही इतेक म्हळ्यार समाधी दुखून तांणी भायर येतरी म्हळ्यार समाधी स्थिती दुखून भायर येतरी तांणी परमात्माले गुणगान करता शिवाय लौकिक व्यवहारांत बुड्डनाचे आम्ही पळया देवकोडा बैसून देवाले कसल किंवा जितना करतना देवालांत आमगेले मन दवरले री खंय ते वाजून जल्ले आमगेले केदन आमी देवकोडोकून भायर येयले तेदन आमी लौकिक व्यवहारांत बुडून आसताच पळया जाल्यार मुमुक्ष मोक्ष मेळ्ळेले जन आमी मुमुक्षू न्हय म्हण तिथे म्हळ्यार आमकां मोक्ष मेळका म्हूण कसले आमी चड प्रयत्न करतर नाचत जाल्यार मोक्ष मेळ्ळेले जन तांणी समाधी स्थिती वतन परमात्मालांतू लीन जाता जाल्यार समाधी स्थिती तुकून भायर तरी तांणी आमगेले म्हणके लौकिक व्यवहारांत खावचे जेवचे रांदप करचे भायर एक व्यवहार करून दुड्ड हाडचे असल विशीं हे पळय लौकिक व्यवहार म्हणटा हांतू तांणी मन घालनाचे पळया तांणी जागृत स्थितींत आसतना परमात्माले गुणगान करताची तशी हांगा सांगता शुक महामुनी कसले म्हण म्हळ्यार परिनिष्ठितोपि इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं अधीतवान् द्वापरादौ पितुर्द्वैपायनादहं म्हळ्यार हें भागवत कशें म्हण म्हळ्यार पितुः द्वैपायनादहं म्हाका मिगेल आनो जावन आशिल्लो कृष्ण द्वैपायन म्हळ्यार वेदव्यास म्हणटाचे आमी ताणें म्हाका हें अध्ययन करयसिल्लें म्हळ्यार म्हाका हाजें बोधन दिल्लें निजावन हें भागवत महापुराण कशें म्हळ्यार वेदसदृश्य म्हूण येत ब्रह्मतत्व पूर्ती हें भागवत पुराण वाचिल्यार कळटा द्वापर युगाच्या प्रारंभांतूची म्हाका मिगेल आन जावन आशिल्लें व्यासान अध्ययन करयले हाजें म्हूण म्हणटर आसता तशी परिनिष्ठितोपि नैर्गुण्य उत्तम श्लोकलीलया ग्रहीतचेता राजर्षी आख्यानं यदधीतवान म्हळ्यार निर्गुण स्वरूप जावन आशिल्लें परमात्मालांतूची निश्ठशील हांव इतक म्हळ्यार म्हाका परमात्माले आराधन करूंक तागेले साकार रूपाचे सगुण रूपाचे अगत्य ना म्हाका म्हळ्यार आमकां साकार रूप परमात्मा सगुण रूपाचे अगत्य आस मुमुक्षु जिवींक तांतूय जिज्ञासू जिवीक अगत्य आस आमकां निर्गुण परमात्माला आराधन करचे भारी कश्ट जाता आमी पळय कृष्ण कथा श्रवण आनी कोरून कृष्णाले सगुण ते आनी कृष्णाल आकारू हे पुरे आमगेले दोळे येतना आमकां कृष्णाल वयरची भक्ती चड जावची जाल्यार कोण मोक्ष पावला तांकां निर्गुण परमात्माल विशयांतू चड आसक्ती आसता तशी आमकां तें साध्य ना साकार रूपाची आराधना आमकां सुलभ जाल्यार तो सांगतरस आव निर्गुण निर्विकल्प समाधी पाविलो तशीची निर्गुण स्वरूप जावन आशिल्लो परमात्माल्यांतू निश्ठ दवरलेलो जाल्यार म्हाका परमात्माले कृष्ण जावन येतनाचे तागेले ते एक चंद लीला मिगेल मनाक भारी एक नमने म्हाका खुश जाते मिगेल मना भारी संतोष दिता ते केळू सकड तशें चावन भागवत पुराण कृष्णाली काणी म्हूण म्हाका कळ्ळी कुडले हें पुराण हांव अध्ययन केल्लें म्हूण म्हणटा निजावन हें भागवत पुराण शुकमुनीक उपदेश करता म्हळ्यार इच्छा व्यासाक प्रबल जावन आशिल्ली खंय जाल्यार शुक महामुनी परिपूर्ण वैराग्य पाविल न्हय ताका खंयचे एक ममत ना म्हणटना खंयच्यारी ममत ना म्हणटनी हें काणी बैसून आयकून ताका म्हळ्यार निर्विकल्प जावन निर्गुण परमात्माला आराधनेंत तो पावन जाल्ला देखून वापास ताका सगुण परमात्माले आराधन जावका म्हूण ना तशें जावन ताणें कसले मस्त इच्छा दाखयली जाल्यार एक पंत वेदव्यासान तांगेले शिष्यांक भागवताचे श्लोक शिकयतना ते शुक महामुनी आयकलीच खंय आयकतना तांकां कशी जाल्लें म्हूण म्हळ्यार अहो बकीयं स्तनकालकूटं जिगांसया पाययदप्य साध्वी लेबे गतिं धातृचिता ततोन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम म्हळ्यार हें पुराय दोनी ते
श्लोक भागवतांतूल यो मुखार येता तुमकां ह्यो श्लोक. ते श्लोक ऐकतनाची परमात्माले गुणाचे एक सगुण रितीचे आराधनेन तू शुक महामुनी बुडून गेली की ते भागवत काणी ऐकूका म्हणलेले एक आकर्षण तांकां जल्ली. तशें जावन तांणी जावन व्यासाले सांगून ह्या ग्रंथाचे परिपूर्ण जावन अध्ययन केल्ले. इत्याक म्हण म्हळ्यार पळय निर्गुण रितीर जो सगुण रितीर जो परमात्मा आराधन करतल जनानी हे भागवत ग्रंथ समची मनन करून घेवका. कोणाक हे मनन जाता तांकां परमात्माल वयरी भक्ती वाडतर वता. कोण भक्ती वाडोवन घेता त्या भक्ताल उद्धार जाता म्हळ्यार विशयांत कसलेय संशय नाका. त्याका म्हण म्हळ्यार परमात्मो तागेल वयर प्रिती दवरलेले जन तागेल भक्त तांगेल उद्धार तोच करता. तशी न्हय गीतेंत भगवंतान सांगिल्लें तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. 12 अध्याय भक्ती गीतेंतू परमात्मान सांगिल्लें असं कोण मिगेल भक्त की तांकां तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात हांव तांचे जनन मरण म्हणलेली एक संसार चक्रा दुखून तांकां उद्धार करता म्हूण सांगून परमात्मान सांगिल्लें आसा न्हय. तशी हांगा आतां आमगे एक संशय येता कसले म्हूण म्हणल्यार समा आयकल म्हूण जाल्यार इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम आदित्य आद्वापरादव म्हूण म्हणला. द्वापराचे आदव द्वापराचे सुरवेरी हांव म्हाका व्यासान सांगिल्लें म्हूण जाल्यार द्वापराचे सुरवेरी म्हूण सांगतना आमकां आतां दिसता हांगा कसलें म्हणून द्वापर आदि यस्य कालस्य तस्मिन् द्वापरांत हें द्वापर आदि म्हळ्यार वेदव्यास द्वापरांत सुरवेक जालावे की आदि म्हळ्यार विशय कलियुगाचे आदि म्हूण सांगिल्लें. कसलें म्हूण म्हळ्यार विशयांत आमकां दिसच्या पुरो जाल्यार द्वापरांतू कृष्णावतारा पशी फुडें वेदव्यासाल अवतार जाल्ला म्हूण स्कंद पुराणांत आसा. म्हळ्यार वेदव्यासाक 600 म्हळ्यार 600 वर्ष प्राय जातना त्या धृतराष्ट्राक आनी पांडू धृतराष्ट्रू आनी विदुरू 3 जन सत्यवतीले आतां व्यासाला हांव नाशिल्ल सत्यवतीले आशेरी 3 व्यासालेक मागून घेवन ते चेडवांक 3 जाय म्हणचे आसना न्हय. मिगेल कूल मुंदर सुका जाल्यार मिगेल सुन्नांक तुगेल निमती जावन तुगेल दयीन पुत्र जावकाची म्हूण म्हणटना वेदव्यासा तेन्नाची 600 इयर्स आयु प्रमाण जाल्ला म्हूण म्हणटाची 600 वर्ष म्हणटाची आमी. तशी हांगा द्वापर आदव म्हूण म्हळ्यार तशी कृष्णाले अवतारा पशी पूर्वांतूची हांगा हो जाल्ला म्हूण लेखूंक आमी कोण वेदव्यास आयला म्हूण सांगून. तशी व्यासावतार सुरवेक जाल्ला व्यासावतार मागीर जाल्ला धृतराष्ट्रान जेतना तांकां 600 वर्ष म्हूण न्ही स्कंद पुराणांत आसा. धृतराष्ट्र द्वापराचे अंत्य भागांतू जाल्लो धृतराष्ट्र पांडू पुरे हे महाभारतांतू स्पश्ट उल्लेख आसा. म्हणटना व्यास ही द्वापराचे अंत्य भागांतय आशिल्लो म्हूण सांगून आमी अर्थ करून घेवका. कृष्णा पशी फुडें जाल्लो म्हूण द्वापरादव म्हणचे शिवाय तो द्वापरांत्यतय आशिल्लो म्हूण सांगून आमी लेखूका. जावो अनेक रितीन सांगूं येता. वेदव्यास स्वयं विष्णू जाल्यार देखून कृष्णावताराची परिपूर्ण काणी तांणी सांगलाई त्या म्हूण म्हळ्यार तांकां कृष्ण तांणी स्वयं कृष्ण तांणी स्वयं विष्णू त्याचे विष्णूल अनेक अवतार जावन कृष्ण जावन आयिलो महाविष्णू. तशें जावन तांगेल विशय तांकां सम कोळ नाशिल्ले देखून तितले चंद जावन तांकां कृष्णावतारा विशयी सांगच्या जाल्लें म्हूण सांगून आमी लेखूका. तशीच हांगा परिनिष्ठितोपि नैर्गुण्य उत्तम श्लोक लीलया म्हणलें. तो म्हळ्यार शुक महामुनी सांगता आसा हे राजर्षी परीक्षिता म्हाका मुक्ती म्हळ्यार निश्चय जावन जाला म्हळ्यार हांव मोक्ष पावन जाला जाल्यार परमात्माले लीला तागेल कथामृत हाजे विशयान म्हाका मस्त आकर्शण जाल्यार देखून हांव भागवत अध्ययन केल्लें म्हूण सांगून तो सांगता आसा. तशीच एतन्निर्विद्यमानानामिच्छताम् कुतो भयात् योगिनां नृपनिर्णीतं हरेर्नामानुकीर्तनम म्हूण म्हळ्यार रायाक सांगता रस्तो ह्या लोकांतू आनी परलोकांतू कसले एक जावका म्हणून अपेक्षा आशिल्ल्या जनाक संवसारांतू दुख्ख मस्त भोगून आनी म्हाका ह्यो संवसारू नाका म्हणलेलो वैराग्य पाविल्ल्या जनाक आनी बद्दची
आशेनं तांगेले आशेनं मोक्षपद मेळ का म्हूण सांगून ते एक साधन करची साधकांक ये परमात्माल कीर्तन रूप जावन सुचे भागवत पुराण भारी श्रेष्ठ ऐकलारी म्हणून सांगून समस्त शास्त्रांतू सांगला जलरी आम्ही मनुष्य जावन येऊन आमगेलं श्रेयस कसले म्हणून सांगून आलोचन करणाशी 100 वर्ष परिपूर्ण आयुष्य वांतलारी कसल प्रयोजन असं इथे का म्हणून म्हणारी कितले वर्ष वांतलारी ते आयुष्य व्यर्थ जावचे केदां ना म्हण म्हळ्यारी आमकां जन्मा इले परमात्माले विशयांत कसले चिंतन करनी म्हूण जाल्यारी ते आयुष्य 100 न्ही 100 पेशी चड जाल्यारी व्यर्थ आयुष्य तश्चावन एक घडी एक मुहूर्त काल वांचून असल्यारी तांगेल आयुष्य खट्टवांग म्हळेल रायाल एक काणी आता त्या खट्टवांग रायाक एक मुहूर्त मात्र आपल्यान वांचे म्हणजे तना ताण समस्त इंद्रिय निग्रह करून एक मुहूर्त म्हळ्यार साधारण आमगेले एक मुखाल घंटो म्हणटाच आमी तितले भितर तो मोक्ष पावील काय तितले भितर तो समस्त तागेले इंद्रिय निग्रह करून परमात्मालान तो मन दवरून घेवन ताणे तो मोक्ष पाविलो म्हणून खट्वांगो नाम राजर्षीर ज्ञात्वे यत्तामिहायुषः मुहूर्तात् सर्वमुत्सृज्य गतवान अभयम हरिम तो राजर्षी खट्वांगो तक्का तागेल आयुष्य परिपूर्ण जावचे आनी एक मुहूर्त घडी अस म्हूण कळ्ळी कुडले तो सर्वसंग परित्याग करून तो विषय सुखान दुखून इंद्रिय पुरे निग्रह करून तो देवाले मोक्ष पाविलो म्हूण सांगून सांगताची तसल्यारी तो सांगता तवाप्य तवाप्येह तर्हि कौरव्य सप्ताहम जीवितावधी तुका आनीकी जीवनाचे अवधी 7 दीस पर्यंतस खट्टवांगाक एक मुहूर्त भितर 2 घडी भितर तो देवा पावलं तुका आनीकी 7 दीस आयुष्य म्हणटना तुका मोक्ष पावच्या हे आयुष्य मस्त पुरो म्हणून सांगता अंतकाले तू पुरुष आगते गत साध्वसः त्रिद्याद संगशस्त्रेण स्पृहां देहेनु एचतम म्हळ्यारी अंत्यकालतನ ಮನುಷ್ಯನ ಕස්සಲ್ ಕೋರ್ಕ म्हणून निमगिलेल नव्हे जाल्यार कसल कोरका म्हळ्यार कोणाकय अंत्यकालतन एक पंत घाबरी जाता प्राणोत्क्रमण स्थिती येता तांकां मन पुरे त्या देहा एक नमने दुखत पळय ताजे वयर मन वचून तांणी देवा विसरताची जाल्यार कोण निर्भयार आसून ताका शरीर मिगेल वत्ता मिगेल शरीर आतां शरीर हांव सोडका म्हणटा शरीरा वयर जोर ममते आस दुःख जावचें आस जाल्यार धैर्यारी आनी कशी ते शरीर पोण वचेची मेगल अंत्य लाग गेला म्हणून धैर्य करून घेवन आशिल्ले एक घडी की 2 घडी की एक क्षण की परमात्मा विशयान तूं मन दवरका आतां तुका 7 दीस नंतर तुगेले देह वत्ता तक्षकाले दंशनान म्हूण कळला न्हय तशें तुका समज एक वेळच दिकून तू आता घर सोडून आयला भारी लायक पुण्यतीर्थांत बसला त्यामुळे लायक पवित्र जावन आशिल्ले एकांत जावन आशिल्ले जागेर आसन घालून बैसून ध्यानांत मग्न जावन ताणें ओमकार मनान तूं जप कोरका प्राणवायू म्हळ्यार पंचप्राण वश करून घेवन ओंकार सांगतरी परमात्मा नाम जप कोरका त्या वेळाक ताका एक म्हणटाच कसले हांगा दिला पळय अमनी भाव म्हूण सांगून म्हळ्यार नियच्छेद विषयोभ्यो यक्षान मनसा बुद्धिसारथी मनः कर्मभिराक्षिप्तम शुभार्थे धारये धिया म्हूण म्हळ्यार अमनी भाव म्हणटात ताका अमनी भाव म्हळ्यार पदे पदे मनाक आमी निमकय मना म्हळ्यार पदे पदे आमगेले मनाक आमी निमकय हे मना तूं कसल जायी म्हणून तेदना त्या मनान म्हाका कसले नाका म्हणून उत्तर दिवूं आमी प्रयत्न करता तशीच वैर वैरी निमगितना मनांत एक नमने विकल्प येता पळय हें जाय तें जाय म्हूण त्या परी निधान जावन राबून वता ताका अमनी भाव म्हूण म्हणटाची मनान निमतीच इंद्रिय क्षुब्ध जाता जाल्यार केदन अमनी भाव येता त्या मनशा इंद्रिया वयरी निग्रह येता म्हूण म्हणटरस आनी परीक्षित राया लागी हे शुकमहामुनीन कसल उपदेश दिल्ले परीक्षित रायाक आनी कसल कोरका म्हणून सांगले म्हणलेले विशयो पायच्या दिशाचे भागवतांत आमी ऐकूया आजी सांगील तसले विषय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेतत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।